नमस्कार, मी पुष्पा मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुरण कसं बनवणार ते बघत आहोत। त्याच्यासाठी मी एक कुकर घेतलाय। कुकरमध्ये 1 किलो चणा डाळ साफ करून घातलेली आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच तूप घालून घेतले आणि पाणी घातले। पाणी जरा कोमटच घालून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। 3 ते 4 शिट्ट्या केल्यानंतर आपली डाळ चांगली शिजते। आपण एक चाळण घेणार आहोत। त्यामध्ये ही चाळणीमध्ये डाळ घालून घ्यायची आणि पूर्ण त्यातलं पाणी नितळून काढायचे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्यामध्ये बडीशेप, वेलची आणि जायफळ आणि सुंठ घालून त्याची पावडर बनवून घ्यायची। मी जी डाळ नितळून घेतलेली ती एका पातेल्यामध्ये घालून घेतली आणि अर्धा किलो त्यामध्ये गूळ घातलाय। हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि जे आपण पावडर मिक्सरला वेलची पूड, सुंठ, जायफळ, बडीशेप याची पावडर जी आपण मिक्सरला बनवलेली ती पावडर ह्यामध्ये घालून घ्यायची आणि बारीक फ्लेमवरती आपलं पुरण हे चांगलं परतून घ्यायचंय। आपण जेवढं पुरण चांगलं परतू तेवढे आपल्या पुरणपोळ्या चविष्ट लागतात। आणि तुम्ही बघू शकता, गॅस वाढवायचा नाहीये। आपण बारीक फ्लेमवरती हे पुरण जोपर्यंत त्यातलं गुळाचं पाणी आटत नाही तोपर्यंत हे पुरण आपण बारीक गॅसवरती परतून घेणार आहोत। आता पूर्णपणे आपलं पुरण परतून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी त्यातलं आटलेलं आहे। आता आपण एक पातेलं घेणार आहोत, त्याच्यावरती ही चाळण ठेवून ते पुरण चांगलं बारीक करून घ्यायचे। आणि तुम्हाला वाटत असेल कुकरमध्ये पुरण शिजवल्यानंतर आपल्या पुरणपोळ्या फुटतात, तर मी पुरणपोळीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवते। जे आपण कुकरमध्ये डाळ शिजवलेली त्याची पुरणपोळीसुद्धा मी तुम्हाला दाखवते कशी बनते ती। आपल्याला जर टाईम नसेल, आपल्याकडे वेळ जर नसेल, तर आपण झटपट कुकरमध्ये पुरण शिजवून मस्त अशा झटपट अशा पुरणपोळ्या तयार करू शकतो। पटकन होतात, जास्तीचा वेळ लागत नाही। बघा किती छान आपली पुरणपोळी लाटताना सुद्धा फुटणार नाही, तुटणार नाही। मस्त अशी ही कुकरमध्ये डाळ शिजवलेली त्याची सुद्धा पुरणपोळी मस्त अशी बनते। तुम्ही बघू शकता, बघा मस्त झटपट अशी पुरणपोळी आपल्याला लाटता येते। कुठे सुद्धा पुरणपोळी फुटत नाही। तोपर्यंत मी एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता आपली पूर्णपणे पुरणपोळी लाटून झालेली आहे। आता ती आपण तव्यामध्ये टाकून घेणार आहोत। बघा किती छान दिसते। वरून तूप सोडायचं, पलटी मारून घ्यायची। मस्त अशी आपण कुकरमध्ये जी डाळ शिजवलेली त्याचं पुरण तयार केलं त्याची पुरणपोळीसुद्धा खूप छान होते। आणि जेवढं आपण पुरण परतेल तेवढे आपली पुरणपोळी स्वादिष्ट बनते। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। आणि तुम्हाला तर खरंच हा माझा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक कमेंट जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद। मस्त रहा, खात रहा, आनंदी रहा। पुन्हा एकदा पुष्पा मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा। धन्यवाद।